काही वेळेला यंग पेशंटमध्ये म्हणजे तरुण मुलींमध्ये किंवा ज्यांचे लग्न व्हायचे आहे त्या पेशंटमध्ये आपल्याला अंडाशयाच्या बऱ्याच गाठी दिसून येतात। काही वेळेला 5 ते 7 सेंटीमीटरच्या सिस्ट असतात। त्या अशा सिस्टचा शस्त्रक्रिया करण्यासाठी पण लॅप्रोस्कोपीचा उपयोग होतो आणि त्यांच्यामध्ये तर हे जास्त ॲडव्हान्टेजेस आहे। एक म्हणजे अशा मुली ह्या शाळेला जाणारे असतात किंवा कॉलेजमध्ये जाणारे असतात आणि अशा स्त्रियांमध्ये किंवा अशा मुलींमध्ये जर समजा ऑपरेशन झालं असेल तर त्यांचा रिकव्हरी वेळ जास्त वाढून त्यांचं शालेय स्तरावरचं नुकसान पण व्हायची शक्यता जास्त असते, जी लॅप्रोस्कोपीने आपण नक्कीच टाळू शकतो। आणि काही वेळेला इमर्जन्सीमध्ये ह्या शस्त्रक्रिया करायला लागू शकतात। बऱ्याच पेशंटना आपल्याला पोटामध्ये गाठ आहे ही निदान झालेलं नसतं किंवा काही तक्रार सुद्धा नसते, पण अचानक एक दिवस खेळताना म्हणा किंवा काही वाहन चालवताना सायकल चालवताना पेशंटला अचानक पोटात दुखायला लागतं आणि मग सोनोग्राफी केल्यानंतर त्याचं निदान होतं आणि त्याच्यामध्ये जे ओव्हेरियन सिस्ट असतं त्याला कुठेतरी पीळ पडलेला असतो आणि अशा पीळ पडलेल्या जर समजा त्याचा खूप वेळ गेला असेल तर त्या ओव्हरीचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं। तर अशा पेशंटमध्ये ही लॅप्रोस्कोपी हे वरदान राहून आपण त्या ओव्हरीला अनट्विस्ट करू शकतो आणि ती त्याचा रक्तपुरवठा व्यवस्थित ठेवून ती ओव्हरी म्हणजे बीजांड आपण वाचवू शकतो। त्यामुळं त्यांच्या पुढच्या फ्युचर फर्टिलिटीसाठी पण त्याचा नक्कीच उपयोग होतो।